राज्यातील शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्य दिनानिमित्त आजच्या मोठ्या घोषणा 50 झटपट ठळक बातम्या। लाडकी बहीण योजने अंतर्गत 1.5 लाख बहिणी वंचित राहण्याची शक्यता। आधार कार्ड बँकेशी संलग्न करा अन्यथा खात्यात येणार नाहीत 3000 रुपये। ऑनलाईन अर्ज स्वीकृत सुरू आहे। हजारो शेतकऱ्यांना मिळणार प्रति हेक्टरी 5000 रुपये अर्थसहाय्य। ई-पीक पेरा नोंदणी आवश्यक। पत्रांची अट तापदायक। सामूहिक खातेधारकांपैकी एकालाच अनुदान मिळणार। राज्यात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना कार्यान्वित केलेली आहे। त्या अंतर्गत 29 जुलै 2022 रोजी शासन निर्गमित करण्यात आला आहे। नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी सभासदांकरिता प्रोत्साहनपर लाभ योजना जाहीर करण्यात आली। प्रोत्साहनपर लाभांसाठी कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण करावे, त्यानंतरच तुमच्या अकाउंटमध्ये 50,000 रुपये जमा होतील। शेतकऱ्यांनी बजावली कंपनी प्रशासनाला नोटीस। 87 शेतकऱ्यांना मिळाला नाही मोबदला। अपडेट आहे चंद्रपूर जिल्ह्यातील। नुकसानीत वाढ होण्याची शक्यता। कृषी विभागांचे सर्वेक्षण। अतिवृष्टीने 3745 हेक्टर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान। पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार। सरपंच मानधन कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये 91 कोटी रुपये जमा। आंबा बागायतदार मालामाल विविध देशात केली जाते निर्यात। निर्यातीसाठी दर्जेदार आंब्याची निवड। हापूसला सर्वाधिक मागणी। आंब्याची निर्यात 50,000 टनावर। 4.25 लाख वीज ग्राहक झाले महावितरणशी कनेक्ट। मोबाईल क्रमांक व ईमेलची नोंदणी आपले सेवा केंद्रावर जाऊन नोंदणी करावी। हज यात्रेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात झाली आहे। शासनाच्या जाचक अटीमुळे लाखो शेतकरी अडचणीत। ई-पीक नोंदणीच नाही, स्मार्टफोन नाही तर नोंदणी करायची कशी? आतापर्यंत याद्यांची तपासणी झालीच नाही। मार्गदर्शक तत्वांची आवश्यकता। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा लाभ घेण्याचे प्रशासनाने केले आवाहन। रक्षाबंधनासाठी सजली बाजारपेठ। लाडक्या भाऊरायांसाठी राखी खरेदीसाठी बहिणीची गर्दी। 15% वाढले दर। हिरवी पिके पडत आहेत पिवळी। उत्पादनावर होणार परिणाम। पीक वाचवण्यासाठी धडपड सुरूच। 50,000वर सोयाबीन उत्पादकांना 5,000 रुपये अनुदान भेटणार। सांगली जिल्ह्यातील शेतकरी या ठिकाणी तुम्ही तालुका यादी बघू शकतात। आता साकवसाठी 1 कोटी म्हणजेच की राज्य शासनाचा आजचा महत्त्वाचा निर्णय। निधीत 40 लाखांची वाढ म्हणजेच की छोट्या वस्त्या जोडण्याकरिता साकव बांधणीसाठी शासनाने आता प्रति साकव 1 कोटी निधी देण्याचा निर्णय घेतला। सरपंच ग्रामसेवक कर्मचारी 16 ऑगस्ट पासून संपावर। कामच बंद होणार। कामकाजांवर होणार याचा परिणाम। अपडेट आहे धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील। वांग्यांचा दर 200 रुपयांपर्यंत वधारला। उत्पादनात घट झाल्याने बाजारपेठेतून वांगी गायबच। फवारणी पंपासाठी 100% अनुदान मिळत आहे। हजारो शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आणि अर्ज देखील केले आहेत। तुम्ही अर्ज केला नसेल तर आपले सेवा केंद्रावर जाऊन आजच अर्ज करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत 3000 रुपये महिलांच्या खात्यात जमा। ई-केवायसी साठी महिला धडपड करीत आहेत। या ठिकाणी बघू शकतात अशा प्रकारच्या रांगा लागत आहेत। लवकरच अनुदान सर्वच महिलांच्या खात्यांमध्ये जमा होणार। शासकीय वसतिगृहांसाठी अर्ज केला तरच मिळणार स्वाधार योजनेचा लाभ। वसतिगृहामध्ये प्रवेश नाही मिळाला त्यानंतरच तुम्हाला या योजनेचा फायदा होणार। प्रशासकीय मान्यतेशिवाय 8 कोटींचे थकीत वेतन दिले। अपडेट आहे नागपूर जिल्ह्यातील। सततचा पाऊस बाधक। सरासरी उत्पादनात कमी। अळीने पोखरले सोयाबीन। अंगणवाडी सेविकांचे मानधन 3 महिन्यांपासून थकीतच। हळद पिकाकडे शेतकऱ्यांचा वाढला कल। गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी 1950 म्हणजेच की 1950 हेक्टरची वाढ। उच्चांक दरामुळे पेरा वाढला। झाड तोडल्यास आता 50,000 रुपयांचा दंड बसणार। नियम अधिक कठोर आहेत। पर्यावरणाच्या रक्षणाचा उद्दिष्ट खबरदारी बाळगणे आवश्यक।
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर ठिबकचे अनुदान मिळावे यासाठी आंदोलन करताना रयत शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व त्रस्त शेतकरी सततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान, मिरची पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। अर्धा हंगाम संपला तरीही माती परीक्षणाचे अहवाल मिळेनात, नमुन्याची तपासणी पूर्ण मात्र अहवाल वितरणास होत आहे विलंब। शेतकऱ्यांना सरसकट 5,000 रुपये अनुदान द्या, कोणतीही नियम व अटी न लावता अनुदान देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली। मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला। कृषी विभागाचा निर्णय, ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदणी केलेले शेतकरी पात्र, उत्पन्न घटलेले सोयाबीन कापूस उत्पादकांना मिळणारी हेक्टरी 5,000 रुपये अनुदान। उत्पन्न घटलेल्या सोयाबीन कापूस उत्पादकांना मिळणार हेक्टरी 5,000 रुपये अनुदान। सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी व सततच्या पावसाने हजारो शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची रक्कम देण्यास टाळाटाळ होत असल्याने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचा कांदा, मक्का, हरभरा, तूर, कडवळ यासह तरकारी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या शेतकऱ्यांची मागणी, नाहीतर आंदोलनाचा इशारा देण्यात आला। माल संपला, हरभऱ्यांचे दर वाढले, शेवटी शेतकऱ्यांचा खिसा रिकामाच। वर्षभरात पहिल्यांदा उच्चांक वाढ, आवकही कमी, मागणी वाढली। हरभऱ्यांचे बाजारभाव या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही बघू शकतात। मागील 3 दिवसांपासून पावसाची दांडी, 6 धरणे ओव्हरफ्लो, मराठवाड्यासाठी 17 TMC पाणी परवाना। लाल कांदा लागवडीत घट होण्याचे चिन्हे, रिमझिम पावसाने जीवनदान, विहिरीच्या भूजल पातळीत वाढ नाही, पोळ कांदा लागवड होते ऑगस्ट महिन्यामध्ये। शेतकऱ्यांच्या वाटाणा शेतमालाला मिळाला 161 रुपये प्रति किलो भाव। दूध संकलनाची आकडेवारी न देणाऱ्यावर कारवाई करा। औरंगाबाद खंडपीठाचे आदेश, श्रीरामपुरातील 7,500 एकर जमीन वाटपांचे आदेश, वारसदार असलेले 12,000 लाभार्थी, 106 वर्षानंतर उजाडली शेतकऱ्यांची स्वातंत्र्याची पहाट। ई पीक पाहणीची जाचक अट रद्द करा। कोल्हापूर जिल्ह्यात महापुरामुळे शिरूर तालुक्यातील 44 गावांना मोठा फटका बसला। तालुक्यात पंचनाम्याला सुरुवात झाली आहे, परंतु एका कृषी सहाय्यकांकडे 2 ते 3 गावे असल्याने तालुक्यातील अनेक गावांमध्ये अद्यापही पंचनाम्याला सुरुवात झालेली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे। तसेच तालुका कृषी अधिकाऱ्यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे कृषी अधिकारी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र प्रशासनाकडून अद्यापही उपलब्ध झालेली नाही। हंगामापूर्वीच सोयाबीन हमीभावांच्या आत, केंद्र शासनाने सोयाबीनचा हमीभाव 4,892 रुपये क्विंटल असा जाहीर केला आहे। सन 2023-24च्या खरीप व रब्बी हंगामात एकूण 400 कोटी 24 लाख रुपये पीक विमा आतापर्यंत मंजूर करण्यात आला असून त्यापैकी आजपर्यंत 378 कोटी 21 लाख रुपयांचे वितरण संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत, तर उर्वरित 22 कोटी 3 लाख रुपयांचे वितरण विमा कंपनीने कोणतेही कारण न देता 31 ऑगस्टच्या आत पूर्ण करावे असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पीक विमा कंपनीस दिले आहेत।